कोडके साहेब. अध्यक्ष महोदय, मी सरकारचं आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री माननीय अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचं आभार मानतो, त्याचं अभिनंदन करतो की या बजेटमध्ये बजेट सादर करताना फक्त पूर्वीचं सांगून राहिलो, त्याच्यानंतर पुरवणी मागणी करताना त्याला पायाभूत सुविधा आणि मानव विकास असं दोन्हीचं सरमिसळ करून खरं बजेट सादर झालं आहे. आणि ज्यावेळेस आपण सामाजिक न्याय द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस बजेट थोडंसं वाढते, सप्लिमेंटरी वाढतात, कारण की आपण सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आज जे बजेट आणि त्यानंतर आता त्याच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहे त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, विशेषतः अजितदादाचं. पान क्रमांक 23, बाब क्रमांक 37, गृह विभाग, अमरावती आयुक्तालयात पोलीस स्टेशनचं विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे. त्यात गाडगेनगर पोलीस स्टेशन व नांदगाव पोलीस स्टेशन याचं विभाजन करून नवीन पोलीस स्टेशन तपोवन निर्माण करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. त्याला राज्य शासनाने मान्यता देणं प्रलंबित आहे. ती मान्यता देण्यासंदर्भात मी विनंती करत आहे. पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन बडनेरा याचं विभाजन करून नवीन साईनगर पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. त्यालासुद्धा मान्यता देण्याची मी विनंती करत आहे. पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन फैजरपुरा याचं विभाजन करून MIDC पोलीस स्टेशनची निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याला मान्यता देण्याची मी विनंती करत आहे. त्याचप्रमाणे बेलोरा विमानतळ, नवीन विमानतळाच्या तिथं नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यालासुद्धा राज्य शासनाने मंजुरात द्यावी अशी मी विनंती करत आहे. महसूल विभाग, बाब क्रमांक 41, पृष्ठ क्रमांक 26 या संदर्भात बोलताना आत्ता महसूल विभागाने एक जन्ममृत्यू दाखल्याचं एक आदेश पारित केलेला आहे. त्यात तो आहे एक 27 नोव्हेंबरचा आणि एक आहे दुसरा 1 डिसेंबरचा. यात जन्ममृत्यू दाखला रद्द करण्यासंदर्भातला हा आदेश आहे. या आदेशात खऱ्या अर्थानं त्यामुळे राज्यामध्ये मोठी बिहावस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की काही जे जन्मदाखले आहे त्या जन्मदाखल्याला आपण आधार कार्डचा आधार घेऊन राहिलो, कारण की आधार कार्ड हे व्यक्ती ओळखीसाठी आहे. त्याचा आधार, त्याचा जन्ममृत्यू किंवा त्याची जन्मतारखेसाठी त्याचा आपल्याला आधार पकडता येणार नाही. आणि या GR किंवा या आदेशामध्ये त्याचा आधार कार्डचा हा जो पकडलेला आहे त्यांनी की ती जन्मतारखेचा प्रूफ म्हणून पकडला आहे. आणि त्याच्यामुळं राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, अमरावतीमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहे. तर या GR जो झालेला आहे किंवा हा आदेश काढला आहे, हा आदेश रद्द करण्याचा, कारण की सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड आयडेंटिफिकेशन साठी पकडल्या जाते. ते त्याचा याचा प्रूफ म्हणून पकडू शकत नाही, त्याचा जन्मदाखला म्हणून आपण पकडू शकत नाही. त्या संदर्भात सुद्धा राज्य शासनाने जो आदेश आहे तो रद्द करण्याची गरज आहे. अन्न नागरी पुरवठामध्ये आपलं शिवभोजन योजना जी आहे, ही शिवभोजन योजना आता जे शिवभोजन आहे त्या शिवभोजन जे हॉस्पिटलमध्ये चालू आहे किंवा वेगवेगळ्या सामाजिक ठिकाणी चालू आहे त्या शिवभोजनला मोठ्या प्रमाणात मदत करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं वैद्यकीय शिक्षण, बाब क्रमांक 310, पृष्ठ क्रमांक 198, केंद्र शासनाने पूर्ण नवीन निर्णय घेतला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु अमरावतीमध्ये जे मेडिकल कॉलेज स्थापन झालेलं आहे त्याची जागा जी आहे त्या संदर्भात आम्ही सातत्यानं आपल्याकडे मागणी करत आहे की त्याची जागा जवळपास अमरावती शहरापासून 12 ते 15 किलोमीटरवर जागा घेतलेली आहे. आता 12-15 किलोमीटरवर ज्यावेळेस आपण मेडिकल कॉलेज घेतो, कारण की मेडिकल कॉलेज स्थापनेचा मूळ उद्देश असा आहे की तिथं हॉस्पिटल जे आहे ते सामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि सामान्य लोकांना उपयोग होताना जर मेडिकल कॉलेज जर दूर असलं तर 12 किलोमीटरपर्यंत सामान्य लोक जाऊ शकणार नाही. म्हणून ती जागा बदलण्यासाठी आम्ही सातत्यानं
शासनाकडे विनंती करत आहे. माझी आपल्या मार्फत पुन्हा शासनाला विनंती आहे की अमरावती मेडिकल कॉलेजची जी जागा आत्ता सध्या जी निरीक्षित केलेली आहे ती बदलून शहरामध्ये जी दुसरी जागा उपलब्ध आहे त्याचा पर्यायसुद्धा आम्ही सुचवलेला आहे. तर त्या संदर्भात सुद्धा शासनानं निर्णय घ्यावा अशी मी विनंती करत आहे. जलसंपदा विभाग बाब क्रमांक 51 पृष्ठ क्रमांक 32. खऱ्या अर्थानं जलसंपदा विभागामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपण निर्माण केलेला आहे, नदीजोड प्रकल्पामध्ये वैनगंगा पैनगंगा हा विदर्भासाठीचं एक मोठं पुढच्या काळामध्ये विदर्भाला चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा एक मोठा प्रकल्प निर्माण झालेला आहे. परंतु आपण जर पाहिलं तर वैनगंगा पैनगंगा हा जो प्रकल्प आहे नदीजोड प्रकल्प, खऱ्या अर्थानं याला अमरावती विभागासाठी त्याचा खऱ्या निर्मितीच्या वेळेस विचार केला गेला होता. परंतु आज पाण्याचं रिझर्वेशन देताना नागपूर वर्धा या भागामध्ये जास्ती पाण्याचं रिझर्वेशन देण्यात आलं आहे. मग ते शेतीसाठी रिझर्वेशन असू द्या, मग ते उद्योगासाठी रिझर्वेशन असू द्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्वेशन असू द्या. माझी शासनाला विनंती आहे की हे पाण्याचं रिझर्वेशन, कारण की सर्वात मागास भाग जर आहे तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात GDP जर कमी असेल तर हा अमरावती विभागाचा GDP कमी आहे. आणि सर्वात इरिगेशनमध्ये किंवा सर्व गोष्टीमध्ये जर मागास अमरावती विभाग असताना हा नदीजोड प्रकल्पाचं रिझर्वेशन जे आहे ते नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. ते खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये त्याचं रिझर्वेशन केलं, कारण की उद्योगामध्ये आज रिझर्वेशन अमरावती विभागामध्ये झालं नाही. भविष्यामध्ये 20-25 वर्षांना जे उद्योग निर्माण करायचे आहे तर ते पण रिझर्वेशन अमरावती विभागात नसलं तर आज जे सर्व उद्योग नागपूरमध्ये येत आहे ते पुन्हा नागपूरमध्येच जातील आणि ते अमरावती विभाग पुन्हा मागासला राहणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण विभागात बाब क्रमांक 32 पृष्ठ क्रमांक 32 पर्यावरण विभागाच्या संदर्भात आपण जे आमच्या अमरावतीला राडगावजवळ एक मोठा रस्ता चालू आहे आणि त्या रस्त्यासाठी आपण आजकाल जी राख आणतो आणि ती राख वाहताना नागपूरहून ती वाहल्या जाते आणि ती बंद ट्रकमध्ये वाहण्याचा नियम आहे. परंतु ती ओपन ट्रकमधून रोज जवळपास 200-300 ट्रक आमच्या अमरावतीला येतात आणि ती ओपनमध्ये राख साचून ठेवली आहे. या संदर्भात मागच्या सेशनमध्ये सुद्धा तो गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्या आजही तिथं मोठ्या प्रमाणात ओपन राख साठवलेली आहे आणि त्याचं पूर्ण प्रदूषण अमरावती शहरामध्ये निर्माण होत आहे. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान बाब क्रमांक 449 पृष्ठ क्रमांक 302. या माहिती आणि तंत्रज्ञानमध्ये आम्ही सातत्यानं अजितदादाकडं मागणी करत आहोत की आज IT विभागामध्ये जर तुम्ही विचार केला तर नागपूरमध्ये ITचं मोठं जाळं निर्माण होत आहे, परंतु अमरावती विभाग मोठ्या प्रमाणात मागं राहत आहे. आपण 1,000 कोटी 2,000 कोटी रुपये विकास आराखडा धार्मिक विकास आराखडा याच्यावर खर्च करतो. आम्ही जे प्रपोजल दिलं होतं की आमच्या अमरावतीला जवळपास 100 एकरच्या वर इंजिनिअरिंग कॉलेजची जागा आहे आणि त्या इंजिनिअरिंगच्या जागेमध्ये जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर IT कंपन्यांना शासनाच्या निधीतून उभं करून दिलं आणि त्यांना मिनिमम रेंटवर तिथं IT च्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ते हस्तांतर केलं तर खऱ्या अर्थानं हा जो ITचं किंवा हे कॉम्प्युटरचं युग पूर्ण 2-3 शहरामध्ये जात आहे ते खऱ्या अर्थानं सर्व राज्यामध्ये जाईल आणि त्याच्यासाठी वर्क फ्रॉम टाउन ही संकल्पना आम्ही मांडली आहे. त्याला अजितदादांना मागच्या वेळेस मान्यता दिली होती, परंतु खऱ्या अर्थानं त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज आहे. आज अजितदादा इथं बसलेले आहे, मी त्यांना सांगतो की वर्क फ्रॉम टाउनसाठी आपण त्या प्रमाणात आम्हाला मदत करावी. शेवटचा मुद्दा देतो एक लाडकी बहीण योजना ही जी चालू केलेली आहे शासनानं त्याचं मी अभिनंदन करतो, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहे आमच्या विदर्भामध्ये किंवा अमरावती विभागामध्ये किंवा अमरावती जर जिल्हा पाहिला तर अल्पभूधारक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अल्पभूत शेतकरी जे आहे त्यांना खऱ्या अर्थानं पैशाची गरज असतात, परंतु त्यांना पैसे जे मिळत नव्हते त्यांच्या घरातल्या ज्या आज महिला आहे त्यांना 3-3 हजार किंवा 2 असेल तर 6,000 रुपये महिन्याचा घरी येत असल्यामुळं खऱ्या अर्थानं अमरावती विभागामधल्या आत्महत्या खऱ्यात थोडासा त्याला ब्रेक लागलेला आहे. तर ती योजना जी शासनानं आणली ती एक चांगल्या पद्धतीची योजना आणली आहे.
त्याचप्रमाणे परिवहन विभागाची बाब क्रमांक सांगताना मी आपल्याला सांगतो की परिवहन विभागाने नवीन बस स्टेशन्स निर्माण करण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मंत्री महोदय इथं बसलेले आहेत. त्यांनी अमरावतीचा बस स्टेशनसुद्धा BOT तत्वावर करण्याचं मान्य केलेलं आहे, परंतु त्याला स्पीड देण्याची गरज आहे. या पुढच्या काळामध्ये अमरावतीचं बस स्टेशन 50 वर्ष जुनं जे आहे तिथं जागाही उपलब्ध आहे. मंत्री महोदयांनी ऑलरेडी त्याला होकार दिला आहे. फक्त ती या येणाऱ्या वर्षामध्ये उभं झालं पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळ्या सदस्यांना विनंती आहे, खूप लोक बोलणार आहेत, आपण कमीत कमी 5 ते 10 मिनिटं बोलावं. यानंतर माननीय अभ्यंकर साहेब.